नमस्कार, चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी एका आंब्याचा रस करणार आहे. तर आंबा धुवून घेतला आहे. आता आपण वरचं देठाचं ते काढून टाकूया आणि चाकूने त्याचे 2 भाग करून घेते मी. तर पहिल्यांदा एक भाग कापून घेतला आहे. आता दुसरा भाग पण मी असंच कापून घेते. कापून झालं आहे. आता दुसरा भाग पण कापूया. दुसरा भाग पण कापून झाला आहे. आता ह्या एका भागाला आपण एक भागाचा काप घेऊया आणि त्याला आपण उभे आणि आडवे चाकूने लाईन मारून घेऊया. तर पहिल्यांदा उभे आणि नंतर आडवे लाईन मारून घेते. आता हे आपण सगळं मोकळं करून एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर सगळं मोकळं केलं आणि सगळं भांड्यामध्ये काढून घेतले आंब्याचा. दुसरं पण असंच काप करून घेते, उभे आडवे कापून दुसरं पण काढून घेतले. आता मी चॉपर घेतलं इलेक्ट्रिक, त्यातलं झाकण आणि ते काढून त्यात मी आता हे कापलेला आंबा त्यात टाकते. आता यामध्ये मी 2 चमचे साखर घालते. आपण झाकण लावूया. पहिला प्लेट ठेवूया, नंतर झाकण लावूया आणि वरनं बटन दाबून फिरवून घेऊया. तर थोडा वेळ फिरवून घ्यायचं. नंतर आपण हे झाकण काढून घेऊया. झाकण काढून घेतले. थोडंसं पाणी घालते मी. परत प्लेट लावून झाकण लावून परत आपण हे बटन स्टार्ट करून परत फिरवून घेऊया. तर बटन स्टार्ट करून फिरवून घेतले. आता आपण झाकण काढूया, त्याच्यावरची प्लेट काढूया. प्लेट काढल्यानंतर त्यातलं कटर काढते. आता हे आपण एका बाउलमध्ये ओतून घेऊया. तरी का मी बाउलमध्ये ओतले, तर चमच्याने हलवून घेतले. तर असा घट्ट झाला आहे. त्याचे आपण हे कडचं जे उरले होते साल आंब्याची, त्यातले काढून घेऊया. पोई ते थोडंसं पाणी घालून ते धुवून घेऊया, म्हणजे पूर्ण रस त्याचा निघला जाते. तर मी काढले. आता हे परत आपण चॉपरमध्ये घालूया. त्यात पण अगोदर रस केला होता. नंतर आपण ते वाटीमध्ये ओतूया, हलवून घेऊया. तर मस्त असा दाटसर आंब्याचा रस तयार झाला आहे. तर मी एका वाटीमध्ये खाण्यासाठी घेते. तर एका वाटीमध्ये मी काढून घेतलं आहे. आता ह्याच्यावर आपण वेलदोडीची पूड टाकूया, तुपाची धार सोडूया. तर मस्त असं आंब्याचा ज्यूस तयार आहे. तुम्ही नुसतं पण चमच्याने पिऊ शकता. तर मी पिऊन बघते कसं झालं आहे ते. मस्त झालं आहे. त्याच्यावर खायला मी पुऱ्या बनवले. तर पुऱ्या मी तळून घेते. तर मस्त अशा पुऱ्या तळून झालेत. आता मी ताटात ठेवते. तशा ताटात सगळ्या पुऱ्या तळून ठेवलेत. तर रस आणि पुरी खायला एकदम मस्त लागते. रस पुरीचं ताट खाण्यासाठी तयार झाले. तर या जेवायला.